आता जी मी दृश्य तुम्हाला दाखवणार आहे ती बघून तुम्हाला वाटेल मी एखाद्या मैदानाच्या ठिकाणी उभा आहे, मात्र तसं नाही। तर मी आता आहे शिरोळ तालुक्यातल्या तेरवाड बंधाऱ्यावर आणि ही मी जी दृश्य दाखवतोय ती आहेत पंचगंगा नदीची। आपण बघू शकतो पंचगंगा नदीला किती मोठ्या प्रमाणावर जलपर्णीचा विळखा आहे तो बसलेला आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण नदी पात्र जे आहे ते एखाद्या मैदानाप्रमाणे आपल्याला बघायला मिळते। आणि या जलपर्णीवर आपण बघू शकतो पक्षी देखील विहार करत असतानाची दृश्य आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे ही किती नदी प्रदूषणाची भीषण स्थिती सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत याचं हे वास्तव आम्ही तुम्हाला दाखवतोय। खरं तर औद्योगिक वसाहतींमधून असेल किंवा कारखान्यांमधून जे काही पाणी आहे ते कोणतीही प्रक्रिया न करता या सगळ्या पंचगंगा नदीमध्ये सोडले जात असल्याचा आरोप या सगळ्या पंचगंगा नदीकाठच्या गावातील रहिवाशांचा आहे आणि त्यामुळेच या सगळ्या नदीच्या प्रदूषणामध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे। गेल्या आठवड्याभरापासून ही स्थिती शिरोळ तालुक्यातला हेरवाड तेरवाड या सगळ्या गावांच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि अशीच परिस्थिती गांधीनगरपासून पुढे म्हणजे रुई आणि या सगळ्या परिसरामध्ये देखील आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तर निर्माण झालेलाच आहे, मात्र शेती देखील धोक्यात आलेली आहे अशा पद्धतीची स्थिती सध्या आहे। कारण जे पाणी प्रदूषित होतंय ते ना पिता येतंय किंवा शेतीला सुद्धा ते पाणी देता येत नाही अशा पद्धतीची ही सगळी स्थिती आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावातील लोक पुन्हा एकदा यामुळे संतप्त झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। कुठेतरी जेव्हा या सगळ्या नदीकाठच्या गावातील लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का असा देखील प्रश्न आहे तो पडतोय। कारण प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे वारंवार तक्रारी करून देखील यामध्ये कोणताही फरक पडलेला नाही आणि त्यामुळे किती मोठ्या भीषण स्थिती सध्या पंचगंगा नदीची आहे आणि पंचगंगा नदी किती मरणासन्न अवस्थेत आहे हेच आपल्याला या सगळ्या दृश्यावरून आपल्याला बघायला मिळते। प्रदूषण नियंत्रण महामंडळानं लवकरात लवकर यावर काही कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आता या सगळ्या नदीकाठच्या गावातील लोकांकडून होताना दिसते। जर ही कारवाई झाली नाही तर मात्र या नदीकाठच्या गावातील लोकांच्या उद्रेकाला देखील या सगळ्या प्रशासनाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।